कालच सर्वोच्च न्यायालयात दोन महत्वपूर्ण निकाल संदर्भात राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या संदर्भातली सुनावणी 1 ऑगस्टला गेली आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला निकाल काल देण्यात आला आणि पुन्हा ओबीसींचं राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि हा निर्णय दिल्यानंतर तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि आजचे सत्ताधारी या दोघांमध्ये श्रेयवादाची एक लढाई सुरू झालेली आहे. परंतु या ओबीसींच्या राजकीय आणि एकूणच मंडल आयोगापासून आरक्षणाच्या संदर्भात संपूर्ण भारताचा एक अभ्यास असणारे कार्यकर्ते, विचारवंत, ऍक्टिव्हिस्ट म्हणून ज्यांना देशामध्ये ओळखलं जातं ते माननीय श्रावण देवरे सर आपल्या सोबत आहेत. देवरे सर, आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो. धन्यवाद सर. सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की हे जे ओबीसींचं राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित झालं आहे या संदर्भातली पहिली आपली नेमकी प्रतिक्रिया काय आहे? सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. परंतु स्वागत करत असताना सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन याच्यासाठी पण करतो की सर्वोच्च न्यायालयाने भाटिया आयोगाच्या अहवालाला आक्षेप घेण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं आहे. भाटिया आयोगाने ज्या चुकीच्या पद्धतीने इम्पिरिकल डेटा गोळा केला, जी सदोष पद्धत त्यांनी इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी भाटिया आयोगाने वापरली, त्या पद्धतीमुळे ओबीसींचं प्रमाण जे आहे लोकसंख्येतलं ते 52% पेक्षा जास्त पाहिजे होतं. परंतु भाटिया आयोगाच्या चुकीच्या पद्धतीमुळे ते 37% आलं आणि येत्या काळामध्ये हा मुद्दा फार नुकसानदायक ओबीसीच्या दृष्टीने ठरू शकतो. म्हणून याच्यानंतर लगेच भाटिया आयोगाच्या अहवालाला चॅलेंज करण्याचं काम ओबीसी संघटनांतर्फे हाती घेतलं जाईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं स्वागत करत असताना त्यांना आम्ही धन्यवाद पण देतो की त्यांनी भाटिया आयोगाच्या अहवालाला आक्षेप घ्यायला परवानगी दिलेली आहे आणि तो आमचा हक्क अबाधित ठेवलेला आहे. तशी नोंद सुप्रीम कोर्टाच्या निकालात स्पष्टपणे केलेली आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाला धन्यवाद. हो सर, पण याचबरोबर सर एक दुसरा महत्वाचा भाग असा आहे, जसं लोकसंख्येच्या संदर्भामध्ये भाटिया आयोगाच्या संदर्भात आपण आव्हान देणार आहात, तसाच एक महत्वाचा मुद्दा की 50% ची जी मर्यादा आहे सर्वोच्च न्यायालयाने लावलेली, जर ओबीसींची लोकसंख्या जर 37% समजा भाटिया आयोगानुसार आपण मान्य केली तरीही एकूण आरक्षण हे 50%च्या पुढे जायला हवं, तर त्या संदर्भात नेमकी काय भूमिका आपण या ठिकाणी मांडणार आहात? नाही, 50%च्या मर्यादेत आता तरी राहावं लागेल, कारण ट्रिपल टेस्टच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाने वारंवार 50% मर्यादेची आठवण करून दिली आहे आणि त्या 50%च्या मर्यादेतच आपल्याला इथे महाराष्ट्रात तरी किमान आपल्याला आरक्षण घ्यावं लागेल. आणि त्याचा परिणाम असा झालाय की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी 0 आरक्षण आहे. म्हणजे उदाहरणार्थ नंदुरबार, पालघर, गडचिरोली येथे आदिवासींची संख्या जास्त असल्यामुळे आणि त्यांना द्यावं लागणारं आरक्षण हे त्या प्रमाणात लोकसंख्येच्या प्रमाणात असल्यामुळे एकूण टोटल आरक्षण दलित आणि आदिवासींचं एकत्र केलं तर ते 50% इतकं होतं आणि त्यामुळे ओबीसींसाठी आरक्षणासाठी तिथे एकही जागा 50%च्या आत शिल्लक राहत नाही. त्यामुळे तिथे त्या 3 जिल्ह्यांमध्ये ओबीसींसाठी 0% आरक्षण आहे. हा परिणाम 50%च्या मर्यादात आरक्षण मिळवण्याच्या संदर्भात आहे. तो जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपल्याला तामिळनाडूच्या धर्तीवर काम करावं लागेल. तामिळनाडूच्या धर्तीवर राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या ओबीसींना तामिळनाडूच्या धर्तीवर चळवळ चालवावी लागेल आणि पक्ष उभा करावा लागेल, जेणेकरून तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे 50% ओबीसींना 50% राखीव जागा आहे आणि एकूणच जे आरक्षणाचं प्रमाण आहे दलित, आदिवासी, ओबीसी यांचं प्रमाण 69% म्हणजे एकूण 70% आहे, म्हणजे 50% पेक्षा जास्त आहे. तर त्याप्रमाणे जर तामिळनाडूच्या धर्तीवर जर आपण इथे ओबीसी चळवळ उभारली, ओबीसी पक्ष उभारला तर आपल्याला इथे सुद्धा 50%च्या वर आरक्षण ओबीसींसाठी मिळवता येईल.
सर, मध्य प्रदेशच्या धर्तीवरच हे आरक्षण मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने बाठी आयोगाचं गठन केलेलं होतं. आता या आयोगाला ट्रिपल टेस्ट म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. तर ही जी ट्रिपल टेस्टची जी मान्यता आहे ही अंतिम आहे की यालाही पुन्हा आव्हान केलं जाईल? नेमकं या संदर्भातलं आपली आता या निर्णयाच्या संदर्भातली माहिती काय आहे? नाही नाही, लोकशाहीमध्ये अंतिम असं काही नसतं. लोकशाहीमध्ये तुम्हाला जेव्हाही काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, हायकोर्टात जाऊ शकतात आणि फॅक्ट्स आणि फिगर मांडल्यानंतर जर तुमची बाजू सत्य असेल तर कायदाही बदलू शकतो, संविधानामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो आणि तुम्हाला न्याय मिळू शकतो. अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, संविधान मध्ये बदल करणे, दुरुस्ती करणे किंवा नसलेला कायदा स्वतःच्या हितासाठी अस्तित्वात आणणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्याप्रमाणे सत्यावर अवलंबून असतात, फॅक्ट्सवर अवलंबून असतात, त्याचप्रमाणे आंदोलनावर अवलंबून असतात. म्हणजे तुमचं आंदोलन हे कोणत्या प्रकारचं आहे, कशा प्रकारचं आहे आणि ते खरोखर प्रामाणिक जनतेचं आंदोलन आहे का, हे सगळं बघितलं जातं आणि त्याच्यामध्ये नैतिकतेचा पण मुद्दा फार महत्वाचा असतो. या सगळ्या मुद्द्यांवर आधारित तुम्हाला न्याय मिळत असते. त्यासाठी तुम्हाला तुमची ताकद लावावी लागते, ताकद दाखवावी लागते. लोकशाहीमध्ये संघटना, ताकद, नैतिकता, शक्ती या सगळ्या गोष्टी जर तुमच्याजवळ असल्या तर तुम्हाला पाहिजे तसा कायदा तुम्हाला बनवून घेता येतो. पार्लमेंट कडून किंवा सुप्रीम कोर्टाकडून तुम्हाला पाहिजे तसा कायदा तयार करून घेता येतो. त्यामुळे लोकशाहीमध्ये असं अंतिम काही नसतं. ट्रिपल टेस्ट हा आत्ताच्या सध्याचा नियम आहे, सध्याचा कायदा आहे, त्याप्रमाणे तो आपल्याला मान्य करावा लागतो आहे. पण पुढेही तो राहीलच याची खात्री नाही, कारण पुढे ज्या ज्या प्रमाणामध्ये ओबीसी चळवळ वाढेल त्याप्रमाणे ओबीसीची ताकद वाढेल, ओबीसीचा राजकीय पक्ष येईल, ओबीसीची राजकीय सत्ता येईल आणि ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये ओबीसीची सत्ता येईल त्या दिवशी तुम्हाला कायदे कानून बदललेले दिसतील, संविधान बदललेलं दिसेल आणि सर्वच नीती नियम सुद्धा तुम्हाला बदललेले दिसतील आणि खऱ्या अर्थाने जे काही समतावादी असं बळीच राज्य होतं ते बळीच राज्य तुम्हाला या भारतामध्ये दिसेल. बिलकुल. सर, म्हणजे या संदर्भामध्ये एक विधान आपण केलेलं आहे, त्या विधानावर मी प्रश्न विचारणार, कारण संविधानाच्या बदलाच्या संदर्भात एक विधान आलेलं आहे आणि त्याच्यावर देशामध्ये सध्या बरीच चर्चा होते आहे. तर याच्यावर मी एक प्रश्न नंतर विचारणार, परंतु तत्पूर्वी मला हे विचारायचं आहे की बाठिया आयोगाचं गठन हे महाविकास आघाडी सरकारने केलं आणि बाठिया आयोगाचा अहवाल सबमिशन हे आताच्या शिंदे फडणवीस सरकारने केलं आणि हा आयोग आता मान्य केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने. तर नेमकं हे श्रेय घेण्याची लढाई आता सुरू झालेली आहे. तर याचं नेमकं श्रेय आपण कोणाला देऊ पाहता, कोणाला देऊ इच्छिता? नाही, यशाला अनेक श्रेयासाठी अनेक लोक मिळतात, कारण यश मिळालं की मग सगळेच म्हणतात की आमच्यामुळे यश मिळालं. अगदी जे शत्रू असतात ते सुद्धा श्रेय घ्यायला मागे पुढे बघत नाही. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने जवळजवळ 2.5 वर्ष टाइमपास केला. म्हणजे समर्पित आयोग नियुक्त करून त्याला 435 कोटी रुपये द्यायचं सोडून मग या सरकारने 2.5 वर्ष खूप टाइमपास केला. नवीन नवीन अध्यादेश आणलेत, कायदा बदल केला, निवडणूक आयोगाचे निर्णय अधिकार जे आहेत ते ताब्यात घेतलेत. अशा प्रकारे सगळा टाइमपास करून बघितला. वारंवार सुप्रीम कोर्टाने कमरेत लाथा पण आणल्यात, तरी सुद्धा मग या सरकारने टाइमपास करणं सोडलं नाही. परंतु शेवटी त्यांना ओबीसी चळवळीच्या दडपणाखाली समर्पित आयोगाची नियुक्ती करावी लागली आणि समर्पित आयोगाने ट्रिपल टेस्टच्या मर्यादित राहून जो काही इम्पिरिकल डेटा गोळा केला त्याच्या आधारे त्यांनी 27% आरक्षण देण्याचा शिफारस पण केली आणि सुप्रीम कोर्टाने ती शिफारस मान्यही केली. त्यांची ट्रिपल टेस्ट पूर्ण होत होती. प्रश्न असा आहे की समर्पित आयोग जो आहे, बाठी आयोग, हा नियुक्त झाला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात. पूर्ण कामकाज जे चाललं ते महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात चाललं. आयोगाचा अहवाल पण तयार झाला तेव्हाही महविया सरकारच होतं. फक्त तो अहवाल सादर करताना योगायोगाने ते सरकार पडलं आणि भाजपचं शिंदे फडणवीस सरकार आलं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. एवढ्या एका कारणास्तव शिंदे फडणवीस हे
श्रेय आपल्या सरकारकडे घेत आहेत. म्हणजे कावडा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाव झाला आणि कावड्याचं श्रेय शिंदे फडणवीसच्या भाजप सरकारने घेऊ नये आणि मविया सरकारने पण घेऊ नये, कारण मविया सरकारने पण टाइमपास केला आणि त्यांच्यामुळे ओबीसीचं आरक्षण नष्ट झालेलं होतं. फडणवीस सरकार होतं 2016 ते 2019, त्यांनी पण टाइमपास केला, त्यांच्यामुळे पण ओबीसीचं आरक्षण गेलं. ज्या नालायक राजकीय पक्षांमुळे आणि ज्या नालायक राजकीय नेत्यांमुळे ओबीसी आरक्षण गेलं, ओबीसीचं नुकसान झालं आणि जवळजवळ 5 वर्षापासून ओबीसी हा सगळा छळ सहन करतो आहे, त्याला कारणीभूत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे राजकीय पक्ष त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला त्याला कारणीभूत केवळ रस्त्यावर उतरणारा आमचा प्रामाणिक ओबीसी होता, जो अराजकीय होता. ओबीसींच्या अराजकीय आंदोलनामुळे सुप्रीम कोर्टाला हा न्याय द्यावा लागला. या न्यायाचं श्रेय, या यशाचं श्रेय आमच्या रस्त्यावरचा उतरणारा जो प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ता आहे, जो कुठल्याही पक्षाचा नाही, असा प्रामाणिक कार्यकर्त्याला याचं श्रेय दिलं पाहिजे. राजकीय नेत्यांना किंवा राजकीय पक्षांना याचं श्रेय देता कामा नये, कारण या नालायकांमुळेच ओबीसीचं आरक्षण गेलं होतं. सर, म्हणजे आपणच अन्वेषण पद्धतीवर आपण नेमकी मांडणी करतात, त्या अन्वेषण पद्धतीची मांडणी पण अशी आहे की कुठलंही काम किंवा कुठली गोष्ट ही अराजकीय नसते. प्रत्येक घटनेमागे एक राजकीयकरण झालेलं असतं. जर समजा त्यावर उतरणारा ओबीसी समाज याच्यामुळे हे आरक्षण राहिलेलं आहे, तर याची राजकीय भांडणं नेमकी का मग होत आहेत, यामागची नेमकी काय कारण आहे? त्या संदर्भात मी एकच सांगू शकतो की हे जे आताचे सध्याचे जे पक्ष आहेत यांच्यापैकी कोणालाही ओबीसी बद्दल प्रेम नाही. ओबीसीचं जेवढं जास्तीत जास्त नुकसान करता येईल तेवढं नुकसान करण्याचा प्रयत्न या सगळ्या राजकीय पक्षांनी केला. वास्तविक जर बघायला गेलं तर त्यावेळेस आम्ही उघड केलं की बांटिया आयोग ओबीसीच्या आडनावावरून जाती शोधण्याचं काम करतो आहे आणि त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो, त्याचा परिणाम ओबीसी आरक्षणावर वाईट होऊ शकतो. हे जेव्हा आम्ही उघडकीस आणलं त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सुद्धा तो आक्षेप स्वीकारला आणि पत्रकार परिषदामध्ये अनेक वेळा त्यांनी सांगितलं की बांटिया आयोग आडनावावरून जे जाती शोधण्याचं काम करतो आहे हे चुकीचं आहे. हे फडणवीस साहेबांनी सुद्धा मान्य केलं. परंतु फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर ताबडतोबीने उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेतल्यानंतर 1 तासाच्या आत फडणवीस साहेबांनी ओबीसीसाठी बैठक बोलवली. आता या ओबीसीच्या साठी बोलवलेल्या बैठकीमध्ये बांटिया आयोगाचा अध्यक्ष नव्हता, कोणी सदस्य नव्हता. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष नव्हता, कोणी सदस्य नव्हता. कोणी ओबीसी नेता, कोणत्याही राजकीय पक्षाचा ओबीसी नेता किंवा संघटनेचा ओबीसी नेता या बैठकीमध्ये नव्हता. मग फडणवीस साहेबांनी ओबीसीसाठी ही बैठक घेतली कुणासाठी आणि कोणाची घेतली? या पहिल्या बैठकीमध्ये फडणवीस साहेबांनी बांटिया आयोगाला आदेश दिला पाहिजे होता की आडनावावरून तुम्ही त्या जातीच्या ओळखी करतायत आणि त्याच्यावरून तुम्ही अहवाल बनवतायत तर ते तुम्ही थांबवा आणि शास्त्रशुद्ध पद्धत अंमलात आणा. आतापर्यंतचा तुम्ही जे काही इम्पिरिकल डेटा गोळा केला आहे तो रद्द करा. आम्ही शिंदे फडणवीस सरकारतर्फे आम्ही 435 कोटी रुपये तुम्हाला देतो आणि या पैशाचा वापर तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने नव्या निकष लावून तुम्ही इम्पिरिकल डेटा गोळा करा आणि ओबीसीची खरी आकडेवारी जी 52% पेक्षाही जास्त आहे, कदाचित 7%, 65% पेक्षाही जास्त आहे, ती आकडेवारी तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने निकष लावून तुम्ही कागदावर आणा आणि मग आपण त्या आधारे ओबीसींना आरक्षण देण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस साहेबांनी ओबीसीसाठी घेतलेल्या पहिल्या बैठकीत मांडायला पाहिजे होतं. परंतु त्याच्यावर काही न बोलता फडणवीस साहेबांनी बांटिया आयोगाचा अहवाल तसाच्या तसा स्वीकारला आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला आणि त्याचा परिणाम असा झाला की ओबीसीची लोकसंख्या ही 37% आली, कमी झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की मराठा समाजाचे लोक लगेच उठले आणि म्हटले की ओबीसीची लोकसंख्या 37% आहे, त्यांना तुम्ही निम्मे आरक्षण द्या आणि उर्वरित वरचं आरक्षण हे मराठा समाजाला, अशा प्रकारची मागणी मराठा समाज करायला लागला. याला कारणीभूत फडणवीस साहेब आहेत, मविया सरकार आहेत आणि सर्वात जास्त बेजबाबदार
अजित पवार आहेत की ज्यांनी बांटियाची नेमणूक बांटी आयोगासाठी केली. सर्वात जास्त बेजबाबदार अजित पवार आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक बांटिया साहेबांची नियुक्ती समर्पितासाठी केली आणि त्याचं हे फलित तुमच्या समोर आहे. त्यामुळे हे सगळे जे राजकीय पक्ष आहेत हे बदमाश आहेत, ओबीसीचे शत्रू आहेत. त्यांच्यामुळे ओबीसीचं नुकसान झालं आणि 37% जी काही आता लोकसंख्या कमी झाली ओबीसीची ती केवळ या राजकीय पक्षांच्या नालायकपणामुळे झाली. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला पुनर्प्रस्थापित केल्यानंतर या राजकीय आरक्षणाचा ओबीसीच्या एकूण सामाजिक आणि राजकीय जीवनावर काय नेमका परिणाम होणार आहे किंवा दिसणार आहे किंवा यापूर्वी तो दिसलेला आहे, नेमकं काय या संदर्भात आपलं म्हणणं काय असतं? या आरक्षणाच्यामुळे सगळ्यात मोठा परिणाम हा होणार आहे की आतापर्यंत किमान 1 लाख ओबीसींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाचा फायदा घेऊन ते लोकप्रतिनिधी म्हणून बनलेले. आतापर्यंत 1 लाख ओबीसी आजी माजी लोकप्रतिनिधी होते. परंतु दुर्दैवाची वाईट गोष्ट अशी आहे की या 1 लाख ओबीसी आजी माजी लोकप्रतिनिधींनी कधी ओबीसीसाठी आंदोलन उभं केलं नाही, कधी ओबीसीसाठी मोर्चा काढला नाही, कधी ओबीसीसाठी बैठक काढली नाही. एकही ओबीसी सरपंचाने निदान गावात का होईना पण गल्लीत का होईना पण ओबीसीचा मोर्चा काढला नाही आणि बैठक पण घेतली नाही. तर आता याच्या पुढे ही जी काही जागृती झालेली आहे याच्या परिणामी आता याच्या पुढे तरी किमान जे लोकप्रतिनिधी निवडून येतील ते जागृत होऊन त्यांनी आता ओबीसी जनगणनेसाठी आंदोलनात उतरलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे, जेणेकरून ओबीसी लोकांचा त्यांना पाठिंबा मिळेल आणि पुन्हा ते लोकप्रतिनिधीमधून निवडून येतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. हा सगळ्यात मोठा परिणाम समाजावर याच्या दृष्टीने होणार आहे अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. सर, सर्वच पक्ष ओबीसीच्या संदर्भामध्ये अपात्र आहेत असं आपलं म्हणणं आहे आणि ओबीसी हा कुठल्याही पक्षाशी आपली एक बांधिलकी नाहीये. अशा वेळी ओबीसीचा एक राजकीय पक्ष असावा अशी आपली भूमिका आहे. तर ही जी श्रेयाची लढाई आहे म्हणजे सध्याचं शिंदे फडणवीस सरकार असेल, पूर्वीचं महाविकास आघाडी सरकारमधली घटक पक्ष असतील, हे ओबीसीची वोट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहेत. अशा वेळी ओबीसी समुदायाची नेमकी राजकीय भूमिका काय असणार आहे? ओबीसीची राजकीय भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडतो आहोत. मी बऱ्याच दिवसापासून ओबीसी राजकीय आघाडी या नावाने एक राजकीय आघाडी स्थापन करून ओबीसीच्या माध्यमातून ओबीसीचे प्रामाणिक लोकप्रतिनिधी निवडून येतील, ओबीसीवर निष्ठा असलेले प्रामाणिक उमेदवार निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही तामिळनाडूच्या धर्तीवर या ओबीसी राजकीय आघाडीचे काम सुरू केलेलं आहे, जिथे सर्व राजकीय पक्ष आतापर्यंतच्या सगळ्या अनुभवावरून सिद्ध झालेले आहेत की हे सगळे राजकीय पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, फंडे हे सगळे ओबीसीचे शत्रू म्हणून सिद्ध झालेले असताना अशा परिस्थितीमध्ये आता 52% ओबीसींनी स्वतंत्रपणे स्वाभिमानी असा राजकीय पर्याय या ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून उभा केला पाहिजे, जेणेकरून तामिळनाडूच्या धर्तीवर ओबीसी सत्ता काबीज करू शकेल आणि ओबीसींना न्याय मिळू शकेल. आज तामिळनाडूमध्ये 50% ओबीसींना 50% राखीव जागा आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा जर ओबीसींची राजकीय आघाडीच्या माध्यमातून जर सत्ता आली, ओबीसींची सत्ता आली तर ओबीसींना सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण, नोकऱ्यांमधलं आरक्षण, शिक्षणामधलं आरक्षण मिळेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की तामिळनाडूमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी कुठेही आरक्षण नाही, त्यांनी ते आरक्षण घेतलं नाही. याचं कारण असं की आता तिथे ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत या सगळ्या निवडणुकांमध्ये 72% ओबीसी निवडून येतात. त्यामुळे 72% ओबीसी निवडून येत असताना त्यांनी 50% ओबीसीचं राजकीय आरक्षण का म्हणून घ्यावं? कारण ऑलरेडी तिथे मोठ्या प्रमाणात टक्केवारीपेक्षाही जास्त लोकसंख्येच्याही प्रमाणात जास्त प्रमाणात तिथे ओबीसीचे लोकप्रतिनिधी अगदी गावापासून तर अगदी ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये निवडून येत असताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी आरक्षण घेतलेलं नाही. महाराष्ट्रात सुद्धा जर ओबीसीची सत्ता आली, ओबीसीची जागृती आली तर महाराष्ट्रात सुद्धा ओबीसी
हा स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपासून लोकसभेपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये हा लोकसंख्येपेक्षाही जास्त प्रमाणात निवडून येऊ शकतो आणि एक दिवस असा येईल की त्याची देशावर सत्ता स्थापन होऊ शकेल. सर, या मगाशी आपण बोलताना एक उल्लेख म्हणजे सध्याच्या काळामध्ये संविधान हे अतिशय संवेदनशील हा प्रश्न बनलेला आहे. पण आपण असं म्हटलात की आजचं जे आरक्षण आहे, ओबीसीचं आरक्षण किंवा मंडल कमिशन असेल, हे आजच्या भारतीय संविधानानुसार गठीत झालं, त्यानुसार हे आरक्षण आलं. पण आपण मगाशी असं म्हटलं की बळीचं राज्य येईल, समतेचं राज्य येईल आणि त्या एक संविधानही बदललेलं दिसेल. ही जी भूमिका आहे, म्हणजे हे जे वाक्य होतं, हे जाणीवपूर्वक आहे की नेमकी काही भूमिका या पाठीमागे आहे? नेमकं हे विधान नेमकं कसं आहे? नाही, जाणीवपूर्वक आहे. कारण तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी बळीराज्याचे जे वर्णन केलेलं आहे गुलामगिरीमध्ये आणि शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथांमध्ये, आणि बळीराजा जरी मिथ असला तरी मिथ मध्ये इतिहास असतो असं सगळ्याच वंशशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. इतिहास तज्ञांचं पण म्हणणं आहे की आपल्याला जर आपला इतिहास शोधायचा असेल तर तो मिथच्या आधारे पण शोधता येतो. तर बळीराजाची जी काही कथा आहे ती इतिहास सिद्ध आहे आणि इतिहासामध्ये ते कधीतरी बळीचं राज्य होतं की ज्या बळीच्या राज्यामध्ये कुठलाही जातीभेद नव्हता, वर्णभेद नव्हता, सर्वांना सुख आणि संपन्नता होती, भरपूर उत्पादन होत होतं आणि असं भरभराटी आलं समतावादी असं राज्य बळीचं असल्यामुळे आम्ही केव्हाही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना बळीराजाचा उल्लेख करतो. आजही आमच्या बहुजन समाजाच्या आया बहिणी दिवाळी दसऱ्याला आजही म्हणतात की इडा पिढा जाओ आणि बळीचं राज्य येऊ. 5000 वर्षानंतरही हा बहुजन समाज बळीराजाची आठवण करत असेल तर याचा अर्थ ती मिथ नाही आहे, तो खराखुरा इतिहास आहे. कारण माणसाचा स्वभाव जो आहे तो स्वभाव, त्या स्वभावाप्रमाणे इतिहास जपणूक करण्याची सुद्धा एक पद्धत आहे आणि ती म्हणजे सण, उत्सव आणि मिथ या इतिहास जपण्याच्या पद्धती आहेत. ज्या काही इतिहासामध्ये ज्या गोष्टी विसरल्या जातात, जाणीवमधून निसटल्या जातात, त्या नेणीवमध्ये राहतात आणि या नेणीवीच्या माध्यमातून माणूस सण उत्सव साजरे करत असतो आणि मिथच्या स्वरूपामध्ये तो इतिहास जिवंत ठेवत असतो. तर आजही दिवाळी दसऱ्याला इडा पिढा जाओ बळीराजा येऊ असं आजही सांगितलं जातं. त्यानंतर भाद्रपदामध्ये जो काही श्राद्ध पक्ष आहे तो श्राद्ध पक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर श्राद्ध पक्ष म्हणजे हा बळीराजाचा महोत्सव आहे. आर्य सेनापती वामनाच्या वर विजय मिळवल्याचा तो सण आहे आणि त्या श्राद्ध पक्षामध्ये म्हणजे आर्य वामनाच्या विरोधामध्ये जे काही बळीराजाने युद्ध पुकारलं होतं परकीय आर्याच्या विरोधात, त्या युद्धामध्ये जे सेनापती मारले गेले होते त्यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी श्राद्ध पक्ष आजही पूर्ण देशभर साजरा केला जातो. तर हा बळीराजाचा इतिहास असल्यामुळे आम्ही आजही समाजकारणात काम करताना बळीराजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो. सर, एक बळीराजाच्या संदर्भामध्ये तरी ही एक प्रकारची वर्गीय मीत आहे. म्हणजे बळीराजा हा शेतकरी राजा आहे आणि ओबीसी समाजाकडे जर आज आपण पाहिलं तर ओबीसी समाज हा कारागीर समाज आहे. आज ओबीसीची संख्या जर आपण 52% मानली तर त्याच्यातले 40% समाज हा भूमिहीन आहे. तर त्याच्याकडे जमीन, तो शेतकरी नाही, असा काहीतरी आकडेवारी येऊ शकेल. तर अशा काळामध्ये, आजच्या काळामध्ये बळीराजाची म्हणजे शेतकरी राजाची ही मीत या ओबीसी समाजाला किंवा एकूणच बहुजन समाजाला कशी लागू पडेल, या संदर्भात नेमकं काय आपण सांगा? नाही, ओबीसी समाज हा कष्टकरी समाज आहे. मुळातच शेती आणि शेतीशी केंद्रित असलेले जे व्यवसाय आहेत, आलुतेदारांचे, बलुतेदारांचे, हे सगळे शेतीशी केंद्रित असलेले सगळे व्यवसाय आहेत आणि या ओबीसीच्या जीवावरच आतापर्यंतच्या मानव समाजाच्या विकास झालेला आहे. मानव समाजाची जी काही भरभराट आणि आज जो विकास दिसतो आहे तो केवळ ओबीसी समाजातल्या कष्टकरी वर्गामुळे हा सगळा विकास दिसतो आहे. आणि जेव्हा जेव्हा ओबीसी समाजाचं दमन होतं, शोषण होतं, तेव्हा तेव्हा समाज मागे पडतो, तो मागासलेला ठरतो. आणि आपण बघितलेलं आहे की सिंधू संस्कृतीमध्ये याच ओबीसीमुळे सिंधू संस्कृतीचा विकास झाला. नंतर बौद्ध धम्म आला. बौद्ध धम्माच्या काळामध्ये सुद्धा
जी काही भरभराट झाली, जो काही 32% GDP बौद्ध काळातला सांगितला जातो, तो केवळ त्यावेळच्या पूग आणि श्रेणीमध्ये संघटित झालेला जो ओबीसी व्यावसायिक आहे त्यावेळचा त्या काळातला, त्या काळामध्ये काही वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था नव्हती, परंतु पूग आणि श्रेणीच्या माध्यमातून त्यावेळचा जो काही कष्टकरी समाज जो होता तो शेती करणारा आणि शेतीसाठी आवश्यक असलेले अवजार आणि शेतीसाठी आवश्यक असलेली सेवा देणारा आलुतेदार बलुतेदार जो आजचा आहे त्याचेच पूर्वज पूर्वी पूग आणि श्रेणीच्या माध्यमातून संघटित झालेले होते आणि त्यांच्याच कष्टामुळे, त्यांच्याच श्रमामुळे, त्यांच्याच जास्तीत जास्त उत्पादनामुळे बौद्ध काळामध्ये 32% GDP होता. तर हा कष्टकरी समाज आजही राबतो आहे, कष्ट करतो आहे, परंतु याने निर्माण केलेली सगळी संपत्ती ही लुटली जाते, लुबाडली जाते. तुम्ही बघत असाल बँका लुटल्या जात आहेत आणि मल्ल्यासारखे लोक करोडो रुपयाचं कर्ज काढून हे परदेशात पळून जात आहेत आणि तिथे मौज मस्ती करतायत. ही सगळी जी संपत्ती आहे या संपत्तीच्या जोरावर ब्राह्मण, वैश्य, बनिया, शूद्रांच्या संपत्ती म्हणजे ओबीसीच्या श्रमावर मौज मस्ती करतायत. तर बळीचं राज्य आल्यानंतर हे सगळं थांबेल आणि कष्टकरी समाजाला न्याय मिळेल. सर, म्हणजे ओबीसी समाजाने बाठी आयोगाच्या अनुषंगाने मिळालेलं राजकीय आरक्षण याचं संवर्धन किंवा याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी आता नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात आपण काय त्यांना मार्गदर्शन करा? नाही, आपल्याला केवळ 27% थांबता येणार नाही. आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे आणि राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, नोकऱ्यांमधलं असो, आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. परंतु तुम्ही बघितलं असेल की बांटी आयोगाने 37% लोकसंख्या सांगितल्यानंतर लगेच मराठा समाजाचे काही नेते उठलेत आणि म्हणायला लागलेत की आता ओबीसीचं आरक्षण कमी करा आणि वरचा जो तुकडा आहे तो तुकडा आम्हाला ओबीसीच्या ताटातला काढून आम्हाला मराठा समाजाला द्या, असं तुकडा मागण्याची त्यांची जी काही जुनी पद्धत आहे ती आता जोर धरू लागलेली आहे. वास्तविक पाहायला गेलं तर लोकसंख्येच्या निम्मे आरक्षण दिलं पाहिजे असा कुठेही नियम नाही. त्यामुळे 37% जरी लोकसंख्या असली तरी नियम असा आहे की ऍडक्वेट रिप्रेझेंटेशन ऑफ एज्युकेशनल अँड सोशल बॅकवर्ड क्लासेस. याचा अर्थ असा होतो की शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणजे बांटी आयोगाने जरी 37% आरक्षण, बांटी आयोगाने जरी 37% लोकसंख्या सांगितलेली असली तरी त्या आकडेवारीप्रमाणे बघायला गेलं तर ओबीसींना 27% नाही 37% आरक्षण मिळायला पाहिजे. आणि जर खरी आकडेवारी जर आली शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून तर 52% पेक्षा जास्त ओबीसीची लोकसंख्या जाईल आणि त्यावेळेस मग सुद्धा 52% पेक्षा जास्त आरक्षण ओबीसींना द्यावं लागेल. त्यामुळे मराठा समाजाचे जे नेते मागणी करतायत की ओबीसीचं आरक्षण निम्मे करा, कमी करा आणि वरचा तुकडा आम्हाला द्या, तर ही जी काही तुकडा मागण्याची त्यांची जी काही पद्धत आहे ही चुकीची आहे, मागणी चुकीची आहे. त्यांनी अशा पद्धतीने घटनेच्या विरोधातील मागणी करू नये. आणि महत्वाचा मुद्दा असा की 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने जो मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय दिलेला आहे तो स्पष्ट सांगतो की मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या पुढारलेला आहे, आर्थिक दृष्ट्या पुढारलेला आहे. अशा पुढारलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करणं म्हणजे घटनेच्या विरोधात होईल, सुप्रीम कोर्टाचा अपमान ठरेल, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ठरेल. त्यामुळे सगळे जे काही न्यूज चॅनल आहेत किंवा सगळे जे काही मीडिया आहे किंवा सगळे जे काही मराठा समाजाचे नेते आहेत त्यांनी आता मराठा आरक्षणावर अजिबात चर्चा करायला नाही पाहिजे. आणि जर ते चर्चा करत असतील तर तो घटनेचा अपमान असेल, सुप्रीम कोर्टाचा अपमान असेल. दुसरी महत्वाची गोष्ट एक जाता जाता मला सांगायची आहे की ओबीसीच्या प्रश्नावर काही ओबीसी नेते खूप अति जागृत झालेले आहेत. म्हणजे शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून काही ओबीसी नेते
आता ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर दिल्लीमध्ये मोर्चा काढायचं सांगतायत, ही आनंदाची बाब आहे. म्हणजे ओबीसी जनगणनेसाठी जर एखादा ओबीसी नेता दिल्लीला केंद्र सरकारवर मोर्चा काढत असेल तर ही आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु या नेत्याला मी सांगू इच्छितो की हा नेता फडणवीस सरकारमध्ये 5 वर्ष सत्तेमध्ये होता, भाजपच्या सरकारमध्ये होता. त्यावेळेस या ओबीसी नेत्याने कधीही ओबीसीच्या विषयावर तोंड उघडलं नाही. आणि आता शिंदे फडणवीसचं सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्यालाही आता तिथे मंत्रिपद मिळावं याच्यासाठी आता तो ओबीसी जनगणनेवर दिल्लीला मोर्चा काढण्याच्या भाषा करतो आहे, ओबीसीची फसवणूक करतो आहे. सगळ्या ओबीसींना माझी विनंती आहे की अशा खोट्या आणि चुकीच्या नेत्याच्या पाठीमागे जाऊ नये आणि याच्यानंतर ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये प्रामाणिक ओबीसी माणसाला निवडून द्या, जेणेकरून तो ओबीसी समाजाशी कधी गद्दारी करणार नाही. विधानसभेत जरी तो निवडून गेला, तो जिल्हा परिषदमध्ये जरी निवडून गेला, ग्रामपंचायत मध्ये जरी निवडून गेला, तरी हा प्रामाणिकपणे निवडून गेलेला ओबीसी प्रतिनिधी हा ओबीसी साठीच काम करेल, ओबीसी विषयावरच बोलेल, ओबीसीच्या विषयावरच कायदे कानून आणण्याचा प्रयत्न करेल. मग विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल तिथं तो ओबीसी साठीच संघर्ष करेल. अशा प्रकारचा ओबीसी प्रतिनिधी प्रामाणिक निवडून द्यायचा असेल तर आम्ही स्थापन केलेल्या ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार आम्ही येत्या निवडणुकीमध्ये उभे करणार आहोत त्यांनाच तुम्ही निवडून दिलं पाहिजे. याच्यामध्ये एक बदल आम्ही असा केलेला आहे, आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केल्यानंतर आम्हाला अनेक ओबीसी दलित कार्यकर्ते आणि आदिवासी कार्यकर्त्यांचे फोन आलेत आणि त्यांनी सांगितलं की आम्हालाही तुमच्या सोबत काम करायचं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आघाडीमध्ये जे ओबीसी नाव टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करा. त्याप्रमाणे आम्ही आता दलित आदिवासी कार्यकर्त्यांना, जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना या आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी या ओबीसी राजकीय आघाडीचं नामकरण आम्ही आता केलेलं आहे, ओबीसी रिपब्लिकन आघाडी. ओबीसी रिपब्लिकन आघाडी असं नामकरण आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही ज्या काही SC ST ओबीसीच्या राखीव जागा आहेत तिथेही आम्ही आता उमेदवार उभे करू आणि प्रामाणिक दलित कार्यकर्ता, प्रामाणिक आदिवासी कार्यकर्ता, प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ता निवडून द्यायचा आहे. ओपन जागेवरून सुद्धा आम्ही राजकीय आघाडी मार्फत ओबीसी उमेदवार उभे करणार आहोत. तर त्या ओपन जागावरचे सुद्धा प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते आमच्या आघाडीच्या तिकिटावर उभे असलेले निवडून द्यावेत अशी आम्ही ओबीसी समाजाला विनंती करत आहोत. आणि खऱ्या अर्थाने जर बळीचं राज्य जर महाराष्ट्रात आणायचे असेल तर आमच्या ओबीसी रिपब्लिकन राजकीय आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून द्या. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, सत्य की जय हो. एकूणच परिवर्तनाच्या, समाज परिवर्तनाच्या, समतेच्या, ओबीसींच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक, शैक्षणिक अशा संपूर्ण लढ्यामधले आंदोलक, कार्यकर्ते आणि विचारवंत असणारे प्राध्यापक श्रावण देवरे सर यांनी तळमळीने या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगानं आज आपल्या समोर भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी सुतोवाचही केलेलं आहे की ओबीसींच्या नव्या राजकीय पक्षाची आघाडी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेली दिसेल आणि त्यासाठी त्यांचं एक राजकीय पद्धतीने जेव्हा ते महाराष्ट्रात पदार्पण करत आहेत त्यांच्या त्या नव्या भूमिकेचं आपण स्वागत करूया. आणि माननीय प्राध्यापक श्रावण देवरे सर यांनी त्रिवेज मीडियाला वेळ देऊन, आपला अमूल्य वेळ देऊन जे महत्वपूर्ण भूमिका आपली या ठिकाणी मांडली त्याबद्दल त्यांचे मनापूर्वक आभार. शेवटी समारोपाला आपण काय सांगणार सर? मला समारोप करताना एवढंच सांगायचं आहे की हा जो आमचा ओबीसी समाज आहे हा भोळा समाज आहे. त्याला कोणीही उठतं आणि कान धरून कुठेही घेऊन जातं. त्याप्रमाणे सगळ्या राजकीय पक्षांमध्ये या भोळ्या ओबीसीचा वापर आजही होतो आहे. या सगळ्या राजकीय पक्षांनी प्रत्येक जातीमध्ये दलाल भडवे निर्माण केलेले आहेत आणि हे दलाल भडवे आपल्या ओबीसी जातीला खोट्या नाट्या गोष्टी सांगून आपल्या राजकीय पक्षासाठी मतं घेतात आणि आलटून पालटून तेच पक्ष सत्तेवर येतात. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हेच पक्ष वारंवार सत्तेवर येत असतात आणि हे सगळे पक्ष सत्तेवर येतात ते केवळ ओबीसींच्या मतांमुळे. कारण आज ओबीसींची लोकसंख्या 52% जास्त असल्यामुळे ओबीसींच्या मतांवर हे सगळे राजकीय पक्ष आलटून पालटून सत्तेवर येत असतात आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र
ओबीसीचं नुकसान करण्यासाठी कुठेही चुकारपणा करत नाहीत. ओबीसीचं नुकसान करतात. मग ते बांटी आयोगाच्या माध्यमातून असेल, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून असेल, किंवा ओबीसीसाठी पुरेसा निधी न देण्याचा मुद्दा असेल, किंवा ओबीसींना दिलेला निधी काढून घेण्याचा मुद्दा असेल, असे सगळ्या प्रकारचे अन्याय हे राजकीय पक्ष करत असतात. कारण हे जे दलाल आहेत ओबीसी मधले नेते, जे आमदार खासदार बनतात, मंत्री बनतात, हे सगळे दलाल ओबीसी नेते यांना बाजूला सारा आणि खरेखुरे प्रामाणिक ओबीसी नेते येत्या निवडणुकांमध्ये निवडून द्या, तरच तुमचं भलं होईल आणि तरच खऱ्या अर्थाने बळीच राज्य येईल. धन्यवाद सर. आपण त्रिवेज मीडियाला जो वेळ द्याल त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये आपण नव्या विषयावर चर्चा घेऊ. त्यावेळी वेळ द्या. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद सर.